नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. स्टेट ट्रान्सपोर्ट, महाराष्ट्र स्टेट MSRTC, त्याला आपल्याकडं ST महामंडळ अशा नावाने जे ओळखलं जातं, आणि तो लाल डब्बा जो सगळ्यांच्या परिचित आहे, आणि डाव्यांना, समाजवाद्यांना, लिबरांडोंना त्याचं विशेष प्रेम आहे की गोरगरिबांची कशी सोय केल्या जाते वगैरे वगैरे. वारंवार ह्याच्या संदर्भामधला एक मुद्दा समोर आलेला आहे की जर हे नेहमी तोट्यात जाणारं असेल तर मग हे महामंडळ चालवायचं कशासाठी. एरवी आपल्याला काय सांगितलं जातं की लोकांची सोय होते तेव्हा अशा गोष्टी कराव्या लागतात. प्रत्यक्षामध्ये विशेषतः गेल्या 15 वर्षांमध्ये जेव्हा छोटी वाहनं आली, ॲपे सारख्या किंवा छोट्या गाड्या जेव्हा लोडिंगच्या पण आल्या, की त्या निमित्तानं एक 7-8 लोकांची वाहतूक सोपी झाली. एरवी फक्त मोठ्या टेम्पो होत्या, बस होत्या, छोटी वाहनं तुलनेनं नव्हती, तेव्हा छोट्या ठिकाणाहून वाहतूक अवघड होती. दुसरी गोष्ट अशी होती की अवघड वाहतूक असण्याचं आणि एका अर्थाने MSRTC ST महामंडळाचीच मोनोपॉली चालायचं कारण असं होतं की रस्ते अतिशय खराब होते. मग त्या खराब रस्त्यांवरती दुसरं कुठलं वाहन चालवणं परवडत नव्हतं, म्हणजे कारण की त्याचा मेंटेनन्स निघायचा, वाहन खराब व्हायचं. वैयक्तिक पातळीवर तरी माणसं काही ना काहीतरी सहन करतील, पण मी समजा एक व्यावसायिक आहे आणि ह्याच्यावरती एका विशिष्ट भागात मी गाडी चालवत आहे, तर ते खराब व्हायचं. काळी पिवळी आपण म्हणतो त्या सगळ्या जीप काही दिवसात त्या कंडा व्हायच्या, त्याच्यामुळे त्यांना एक मर्यादा पडायची. पण त्या उलट ST महामंडळ कसं का असं ना, त्याला तोटा हो नाहीतर फायदा हो, नाहीतर ते डबा गाडी पूर्णपणे डबडा होऊन जाऊ, पण त्याचा तोटा सरकार भरत असल्यामुळे प्रत्यक्ष झळ लोकांना पोहोचायची नाही. डायरेक्ट इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या बसतेच ती, कारण आपल्याच कराचा पैसा आहे आणि त्याच्यामुळे ते नेटानं चालवलं जायचं आणि दुसरा काही पर्याय नसल्यामुळे लोक तिथं बसायचे. आता जो गेल्या 15-20 वर्षातला जो फरक झालेला आहे, म्हणजे 90च्या नंतर जागतिकीकरण पर्व आलं, त्याच्यानंतर 2000च्या पुढं IT क्षेत्र बूम व्हायला सुरुवात झाली. IT बरोबर इतरही क्षेत्र वाढायला लागली. त्याचा एक फायदा असा झाला की एक आर्थिक त्यातल्या त्यात बरी अवस्था अशा एका वर्गाकडे तयार झाली की तो वेगळे पर्याय निवडायला लागला प्रवासासाठी, स्वतःचं वाहन असो किंवा भाड्यानं घेतलेलं वाहन असो. आता दुसरी गोष्ट छोट्या लोकांच्यासाठीची झाली. छोट्या गावातल्या किंवा कमी आर्थिक गटातल्या त्यांच्यासाठीच्या ह्या छोट्या ज्या सगळ्या गाड्या आहेत, 6 सीटर ज्याला आपण म्हणतो, त्यांची एक सोय झाली. मोठी गाडी घ्यायची गरज नाही, खराब जरी हो किंवा काही हो. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची जी गोष्ट घडली साधारणतः 2000च्या नंतर, फार मोठ्या प्रमाणात रस्ते बांधकामाला वेग आला. मी काही हे फक्त मोदीच्याच गव्हर्नमेंटमध्ये झालं ना, आधीच्या झालं नाही असं नाही सांगत. भले त्यांच्याकडे कमी झालं असेल त्या काळात, UPAच्या काळामध्ये, पण ह्याला एक वेग आला. तुम्हाला आठवत असेल तर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सुवर्ण चतुष्कोन अशी एक योजना, म्हणजे भारतातले 4 प्रमुख रस्ते गावं, शहरं, म्हणजे दिल्ली, त्याच्यानंतर पूर्णपणे पश्चिमेला असलेलं म्हणजे मुंबई, त्याच्यानंतर खालचं जे आहे ते चेन्नई, म्हणजे बेंगलोर आणि चेन्नई दोन्हीचा विचार त्याच्यामध्ये केलेला होता. कलकत्ता पूर्वेकडे असलेलं आणि मध्यभागचं नागपूर, हे सगळे एकमेकांना जोडल्याच्या नंतर सुवर्ण चतुष्कोन म्हणजे हे चांगल्या रस्त्यांनी एकमेकांना जोडायची. या जोडीनं दुसरे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग जे आहेत त्यांची लांबी वाढवण्यात आली, किंवा जुन्या मार्गांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून त्यांना पदोन्नती देण्यात आली आणि त्यांची दुरुस्ती झाली, नवीन मार्ग सुरू झाले. हे सगळं त्याच्यानंतर राज्य महामार्ग नावाची संकल्पना आली. किती भ्रष्टाचार हो किंवा किती सरकार काही असो, आधीच्या पेक्षा फार मोठ्या प्रमाणात 2000 नंतर या सगळ्या रस्त्यांच्या कामाला गती आली. रस्ते चांगले झाल्याचा एक सगळ्यात पहिला फायदा काय झाला असेल तर जे वाहतूकदार एरवी तयार नव्हते, त्यामुळे ट्रॅव्हलच्या बसेस वाढल्या फार मोठ्या प्रमाणामध्ये, कारण की रस्ते चांगले झाले. विशेषतः ज्या भागामध्ये रस्ते चांगले त्या ठिकाणी पर्यायी वाहतूक खूप चांगली आणि किफायतशीर पण सुरू झाली. आणि जिथे रस्ते खराब आहेत तिथे अजूनही तुम्हाला पूर्णपणे ST महामंडळावरती अवलंबून राहावं लागतं. ही सगळी साधारणतः पार्श्वभूमी. हे मी तुम्हाला आता का सांगतो, हे 2 दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रातले MSRTC मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःहून जो आकडा सांगितलेला आहे आणि टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्राने तो छापला, मी तुम्हाला ती बातमी पण दाखवतो. तो आकडा असा आहे की MSRTC म्हणजे ST महामंडळाला दर दिवशी 1.6 कोटी म्हणजे 1,60,00,000चा तोटा होतो. आणि एकूण जे त्यांनी सगळे 31 विभाग आहेत, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची जी विभागणी केलेली आहे, डेपो
ज्याला म्हणतो आपण एसटीचे डेपो, सगळ्या महाराष्ट्राचे म्हणून 31 आहेत आणि 31 पैकी 23 डेपो तोट्यामध्ये आहेत. म्हणजे त्यांचं उत्पन्न आणि त्यांचा खर्च याचा ताळमेळ जुळत नाही. फक्त 8 विभाग संपूर्ण महाराष्ट्रातले आहेत. मागच्या वर्षातले हे आकडे, म्हणजे मागच्या आर्थिक वर्षातले ते विभाग असे आहेत. म्हणजे बाकीचे उरलेले तोट्यात ते वेगळं सांगायची गरज नाही. जालना, परभणी माझं गाव असल्यामुळे मला त्याचा आनंद आहे. तिथलं बस स्टँड आत्ताच मागच्याच पावसाळ्यात पाण्याखाली गेलं होतं, पण तिथली आता दुरुस्ती होऊन चांगलं झालेलं आहे ते आता. जालना, परभणी, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे एकूण 8 विभाग जे आहेत त्यातल्या त्यात फायदेशीर राहिलेले आहेत. म्हणजे त्यांच्या खर्चापेक्षा त्यांनी उत्पन्न जास्त मिळवलेलं आहे. बाकीचे 23 विभाग एसटी महामंडळाचे तोट्यामध्ये आहेत आणि एकूण सगळा मिळून तोटा प्रत्येक दिवशी 1.60 1,60,00,000 इतका आहे. आता जे मुद्दे तुमच्या समोर मला ठेवायचे आहेत, जर हे सातत्यानं तोट्यामध्ये चालत आहे, जर ह्याच्यावरती कुठलाही उपाय इतक्या वर्षात शोधता आलेला नाहीये, हे जे सगळे सूचना असतात ना, आम्ही त्याचा विचार करू, समिती नेमूत वगैरे वगैरे, ह्याचा काहीही उपयोग झालेला नाही. गळक्या माठामध्ये कितीही पाणी भरलं तरी त्या माठामध्ये पाणी राहणारच नाहीये, कारण की माठच गळका आहे. एसटी महामंडळाची सगळी गळकी व्यवस्था होऊन गेलेली, जुनाट होऊन गेलेली आहे. अजूनही त्यांना छोट्या गाड्या आणणं परवडलेलं नाही म्हणा, किंवा त्यांनी आणलेल्या नाहीत म्हणा. ती जी एक 55 सीटरचा लाल डब्बा आहे त्याला पर्याय म्हणून फार थोड्या ठिकाणी ते शिवशाही आणि बाकीचे जे प्रयोग केले इतके कमी आहेत. ते जे काही मुख्य आहे ते 55 सीटरचा लाल डब्बा, आणि ते काही कमी व्हायला तयार नाही. त्याचा तोटा म्हणजे, आणि ते काही सुधारायला तयार नाहीत. आणि आता तो तोटा चालू एवढा मोठा. ह्याच्यावरती व्यवहार्य असे 2-3 फक्त मी मुद्दे तुमच्या समोर विचारार्थ ठेवतो. ज्यांना कोणाला असं अजूनही वाटते की नाही एसटी महामंडळ पाहिजे, त्याच्याशिवाय काही होणारच नाही, ज्या मार्गांवरती तुम्ही अक्षरशः प्रत्यक्ष त्याचा सर्वे करून पहा. कोणी करावा, तो संस्थांनी करावा एखाद्या किंवा सरकारने करावा. लोक जर पर्याय एसटी सोडून दुसरा जर कुठलाही वाहतुकीचा पर्याय निवडत असेल तर त्या मार्गावरती एसटीच्या गाड्या चालवू नयेत, पहिली गोष्ट. नंबर 2, ज्या ठिकाणी दुसरी कुठलीच वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही त्याच ठिकाणी फक्त एसटीच्या फेऱ्या नियमित होतील इतकं बघावं, जेणेकरून जनतेची सोय होत राहील. म्हणजे सध्याच्या आहे त्या लोकांची तर काही अडचण होणार नाही, कारण की ते एसटीतून जातच नाहीये. आणि ज्या ठिकाणी दुसरं कुठलं वाहन उपलब्ध नाहीये, दुसरं कुठले वाहन जात नाहीत, त्या ठिकाणाहून हे करावं. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे जे 31 एकूण डेपो आहेत, 31 डेपो, आणि खरं तर अजून ज्या ठिकाणी बस स्थानक आहे त्याही मोठ्या मोठ्या जागा आहेत. हे तरी मी डेपोचं तुम्हाला मी सांगितलं. म्हणजे एक अंदाज जर तुम्ही केला तर हे 31 जे डेपो आहेत आणि ते 31 डेपोच्या अंतर्गत असलेले किमान एक साधारणतः मी 10 असे बस स्टँड गृहीत धरतो तालुक्याच्या ठिकाणी असलेले. म्हणजे एक ढोबळ मानानं जर विचार केला तर 300 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एसटीचे म्हणजे स्थानक आहे. म्हणजे मोठी जागा आहे. तालुक्याचं गाव आहे, त्याच्या भर वस्तीमध्ये मोठी जागा ह्या बस स्टँडला आहे. जर हे बस स्टँड पूर्णपणे विकासकांकडे देऊन त्याच्यामधून तो सगळा निधी जो मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, त्या ठिकाणी वरती दुकानं असोत किंवा तिथे मनोरंजनाचे ठिकाण असोत, म्हणजे थिएटर्स असोत, किंवा त्या ठिकाणी व्यावसायिक पद्धतीची आस्थापनांसाठी जे कार्यालयासाठी जागा उपलब्ध करणे, ज्याला टेबल स्पेस असं मोठ्या शहरात म्हणतो, हे जर सगळं आपण त्या बस स्टँडच्या म्हणजे 300 तालुके किंवा 300 असे ठिकाणं महाराष्ट्रातले निघू शकतात की ज्या ठिकाणची बस स्थानक, बारामतीचं असं बस स्थानक खूप अद्ययावत केलेलं आहे, श्रीरामपूरचं पण असं केलेलं आहे, जर अशी संगमनेरचं पण केलेलं आहे मला वाटतं, जर अशी तुम्ही बस, आमच्या परभणीचं पण अशातच झालेलं आहे. या जर सगळ्यांचा विकास झाला आणि त्याच्यातून जो निधी उभा राहील तो निधी त्याचा तोटा भरून काढणे, ज्या मार्गावरती बाकीची वाहतूक चालू नाही त्या मार्गापुरतच फक्त ही बस वाहतूक मर्यादित ठेवणे. अजून एक मला पुढची गोष्ट सुचवायची आहे. हे बस स्टँड, सगळी बस स्थानकं अद्ययावत झाल्याच्या नंतर खाजगी ज्या वाहतूक आहेत त्यांना पण तिथे उभं राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. त्यांचा पूर्णपणे एक विभाग वेगळा करून त्या ठिकाणी ह्या पण बस उपलब्ध, कारण ते सरकारला कर देता येत ना, ते काय दुश्मन आहेत का तुमची? खाजगी वाहतूक आणि ही एसटी महामंडळाची वाहतूक ही एका ठिकाणाहून होऊ शकते ना, ते काही एकमेकांचे दुश्मन नाहीयेत. त्यांनी दोन्हीही व्यवस्थित नियोजनपूर्वक पद्धतीने काही मार्गांवरून त्या गाड्या जर धावत असतील आणि त्या गाड्या तो ताण कमी होऊन आपण उरलेल्या मार्गांवरती आपली वाहतूक नेऊयात.
आणि हा जो सगळा निधी 300 सगळ्या बस स्थानकांचा विकास झाल्याच्या नंतर प्रचंड प्रमाणात तिथली जागा व्यावसायिक पातळीवरती जाईल, पण त्याचं नियमित भाडं मिळेल म्हणा किंवा तो निधी उभं राहील म्हणा. आणि सध्या अस्तित्वात असलेली जी एसटी महामंडळाची सगळी व्यवस्था आहे, तोटा दूर करून ती बऱ्यापैकी नफ्यामध्ये येऊ शकते. आणि पुढं त्यांना जर विशिष्ट मार्ग दिल्याच्या नंतर, आणि त्याहीपेक्षा आता पुढचा जो मुद्दा आहे, किमान ज्या ठिकाणाहून बस चालू शकते या ठिकाणचे सगळे रस्ते नीट झाले पाहिजेत. सगळाच काही दोष महामंडळाचा आहे असं नाही. मग त्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं दुखणं हेच असतं की जर तुम्ही आम्हाला एखादा खराब रस्ता दिलेला आहे, स्वाभाविकपणे गाडीचं दुरुस्ती होत राहणार आहे, तुम्ही एक विशिष्ट मर्यादा घालून ठेवली, याच्या पलीकडे ह्याला निधी मिळणार नाही, तर ती गाडी अजून डब्बा होत जाईल. म्हणजे दोष काही पूर्णपणे त्यांचा आहे असं नाही, आमच्या व्यवस्थेचा पण आहे. चांगल्या मार्गावरतीच खाजगी वाहतूक धावतात, त्या तुलनेमध्ये खराब रस्त्यावरती खाजगी वाहतूकदार का तयार होत नाही? कारण की त्यांच्या गाड्यांचा मेंटेनन्स त्यांना परवडत नाही. या सगळ्याचा विचार करता ज्या मार्गांवरती सध्या मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी पर्याय उपलब्ध, दुसरे पर्याय उपलब्ध आहेत, किफायतशीर पर्याय उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी एसटी महामंडळानं जाऊ नये. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी दुसरे कुठले पर्याय उपलब्ध नाही त्याच मार्गांवरती नियोजनबद्ध पद्धतीने एसटीच्या गाड्या चालवल्या जाव्यात. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात ही सगळी जी बसस्थानकं आहेत महाराष्ट्रभर पसरलेली, त्यांच्या ज्या जागा आहेत त्या अतिशय व्यवस्थित अशी व्यावसायिक केंद्र झाली पाहिजेत. त्याचा उपयोग प्रत्यक्ष वाहतुकीसाठी होईल. त्या गावाच्या सगळ्या आर्थिक नाड्या त्या ठिकाणी अडकलेल्या असतात, त्यालाही फायदा त्याचा होऊ शकेल आणि व्यवसाय प्रवृद्धी होऊ शकेल. आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट. वाहतुकीमध्ये सगळ्यात मोठा घटक हा रस्त्यांचा असतो. जसं रेल्वेला ते रूळ आणि बाकीचं इलेक्ट्रिफिकेशन महत्वाचं असतं, तसं इकडे रस्ते महत्वाचे असतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये महत्वाची जी रस्ते आहेत, आपण फक्त समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ ह्याच्यावरती बोलतो, दुसरीकडून त्याच्यावरती टीका करणारे टीका करतात. पण हे करत असताना जे जुने रस्ते आहेत, राज्य महामार्ग असो किंवा राष्ट्रीय महामार्ग असो, ह्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही. तातडीनं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट सरकारने एसटी महामंडळ चालवत बसून तोटा सहन करण्याच्या पेक्षा आधी रस्ते नीट करावेत. प्रवासाची वाहतुकीची जी गोष्ट लोकांचं पाहून घेतील, तुम्ही फक्त नियम तुमचे सांगा आणि नियम ते पाळतात की नाही इतकंच फक्त पहा. तुम्ही प्रत्यक्षामध्ये वाहतूक करायची गरज आहे असं नाही. बघूयात, आपण आपल्याकडून सांगावं. प्रत्यक्ष मंत्र्यांनीच दिलेली माहिती म्हणून बोललो, आम्ही काही शोधून काढलेली हे आकडे नाहीयेत. महामंडळाचा प्रत्येक दिवशीचा तोटा पाहता महामंडळात बदल करणं अपरिहार्य आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज